साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आठवड्याभराच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत किशोर आपटे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत 17 जुलै रोजी सुरू झालं. राज्यातील महायुती सरकारमध्ये महाविकास आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 जणांना मंत्रिपदाची शपथ दिल्यानंतर प्रथमच होणाऱ्या या अधिवेशनात राजकीय आणि वैधानिक ऐतिहासिक घडामोडींची रेलचेल पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यानुसार विधानसभेत राष्ट्रवादीचं संख्याबळ कमी झाल्यानं विरोधी पक्षनेतेपद आता सर्वाधिक सदस्य असलेल्या काँग्रेस पक्षाकडे जाणं अपेक्षित होतं. मात्र सत्र सुरू होऊन 4 दिवस झाले तरी त्याबाबतचा निर्णय प्रलंबित राहिला. रायगड जिल्ह्यात इरशाळवाडी इथं झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख मंत्र्यांनी धाव घेतल्यानं गुरुवारी अधिवेशनाचं कामकाज प्रभावित झालं. तर सोमवार 17 जुलै रोजी सत्राच्या पहिल्याच दिवशी विद्यमान खासदार दिवंगत झाल्यानं शोकप्रस्ताव असल्यानं फारसं कामकाज होऊ शकलं नाही. असं असलं तरी शेतकऱ्यांच्या समस्यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून झाला. तर सत्ताधारी आणि विरोधी बाजूने याबाबत 293 अन्वये चर्चा करण्यात आल्या. प्रश्नोत्तरे, लक्षवेधी आणि विधेयकांच्या कामकाजासह अशासकीय कामकाज आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या 75 वर्षाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त हुतात्म्यांना अभिवादनाचा प्रस्ताव चर्चा करून मंजूर करण्यात आला. ही पहिल्या आठवड्याच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य सांगता येतील. विधानसभेच्या सन 2023च्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 2023-24 या वर्षाच्या पुरवणी मागण्या, शोकप्रस्ताव आणि विरोधकांकडून दाखल स्थगन प्रस्ताव या ठळक कामकाजाचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यानंतर नवीन मंत्र्यांचा परिचय मुख्यमंत्र्यांकडून करून देण्यात आला. वित्तमंत्री अजित पवार यांनी 2023-24च्या पुरवणी मागण्या मांडल्या. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही सभागृहातील मंजूर विधेयकांच्या कामकाज मंजुरीबाबत घोषणा केली. दुसऱ्या दिवशी पुण्यातील बार्टी संस्थेत विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देण्याकामी राज्यभरात 16 जिल्ह्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांची निवड न केल्यानं सुमारे 20,000 विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याच्या प्रश्नावरून सत्तारूढ आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत तो राखून ठेवण्याची मागणी केली. मात्र अध्यक्षांनी ती नाकारली. त्यामुळे विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी संदर्भातील मुद्दा बाळासाहेब थोरात यांनी मांडला. अंमली पदार्थ सेवन आणि विक्री यावर आळा घालण्यासाठी केंद्र राज्य सरकार संयुक्त बैठकीत चर्चा झाली आहे. रोहित पवार, नितेश राणे यांनी यावर चर्चा उपस्थित केली होती. तिसऱ्या दिवशी प्रश्नोत्तर, लक्षवेधी, विधेयकांच्या कामकाजासह मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सेनानीच्या आठवणींना उजाळा देणारा अभिवादनाचा प्रस्तावावर चर्चा आणि वंदे मातरमच्या मुद्द्यावर सभागृहात गोंधळ झाल्यानं कामकाज 10 मिनिटं तहकूब करावं लागलं. राज्यात बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकार कठोर कायदा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. राज्यात बियाणांच्या आणि खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की राज्य शासन शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील असून बोगस बियाणे खते विक्री विरोधात कायदा करण्यासाठी समिती गठन करण्यात आली आहे. खारघर येथील दुर्घटना चौकशी समितीला वारंवार मुदतवाढ का दिली जाते? हा आयोग कोणत्या राजकीय दबावाखाली काम करतो? या आयोगाला फक्त सल्ला देण्यासाठी नेमले आहे का? याला दोषी कोण आहे ते आधी कळलं पाहिजे, अशी मागणी काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केली. त्यांनी दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारला होता. लोकप्रतिनिधींना सरकारी कार्यालयात बैठका घेता येणार नाही असा निर्णय उच्च न्यायालयानं दिला आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न तिथे मांडण्याच्या अधिकारावर गदा येते. हा न्यायपालिकेच्या विधिमंडळाच्या अधिकारावर अधिक्षेप आहे असं सांगत त्याबाबत न्यायालयाला कळवलं जाईल, अशी ग्वाही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिली. लंपी आजारानं मृत झालेल्या जनावरांच्या शेतकरी पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या शेतकरी पशुपालकांना ही मदत मिळाली नाही त्यांनाही लवकरच मदत देण्यात येईल असं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितलं. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या 75 वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त सभागृहात हुतात्म्यांना अभिवादनाचा प्रस्ताव घेण्यात आला. त्यावेळी अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, किरण लहामटे, भास्कर जाधव, नाना पटोले, देवेंद्र फडणवीस आदी अनेक दिग्गज सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 20 जुलै रोजी विधानसभेत रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेचे पडसाद उमटले. संबंधित ठिकाणी मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी धाव घेतल्यानं सभागृहात त्यांच्या विभागाचं कामकाज प्रभावित झालं. तरी प्रश्नोत्तरं, लक्षवेधी आणि विधेयकाचं कामकाज याशिवाय शेतकऱ्यांच्या बोगस बियाणे आणि खते तसंच अन्य समस्यांवरील चर्चा आणि त्यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचं उत्तर या महत्वाच्या ठळक घडामोडी म्हणता येतील. विधानसभेच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच रायगड जिल्ह्यात इरसालवाडी इथं दरड कोसळण्याच्या घटनेवर विरोधकांकडून स्थगन प्रस्ताव दाखल करत चर्चा करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदनात निवेदन केलं. ते म्हणाले की दुर्घटनास्थळी जाण्यासाठी व्यवस्था नाही. ही दुर्घटना काल रात्री 10:30-11च्या दरम्यान घडली. रात्री 12च्या सुमाराला राज्य नियंत्रण कक्षाला माहिती मिळाल्यावर मदत बचाव कार्य सुरू आहे. या ठिकाणी 48 कुटुंब वास्तव्यास 228 पैकी 70 नागरिक आधीपासून सुरक्षित असल्याचं ते म्हणाले. मोबाईलनं संपर्क साधणे ही तिथे कठीण आहे. दरडग्रस्त यादीत या गावाचा समावेश नव्हता. घटनास्थळ अतिदुर्गम भागात, त्यामुळे वाहनं जाऊ शकत नाहीत. पायथ्याजवळ नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. सर्व यंत्रणा सज्ज. मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवून आहेत. 2 मोठी जेसीबी हेलिकॉप्टरने नेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. बराच काळ मदत का बचाव कार्य सुरू राहील अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी विरोधी पक्षालाही सोबत घेतलं असतं तर अधिक योग्य ठरलं असतं असं सांगत काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी स्थगन प्रस्ताव दिला होता. मात्र उद्देश सहकार्य करण्याचा आहे असं ते म्हणाले. मात्र परिस्थिती फारच बिकट होती. सकाळी 10:15 वाजता पूर्ण माहिती हाती आली. त्यामुळे विरोधी पक्षाला बोलवून विश्वासात घेता आलं नाही. मात्र सगळी माहिती दिली जाईल. आपण एकत्रच काम करू असं फडणवीस यांनी यावर उत्तर दिलं. या विषयावर अनेक सदस्यांनी भावना व्यक्त केल्या. मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तर पुकारले. शुक्रवार 21 रोजीच्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशीच्या कामकाजात अशासकीय कामकाज तसंच विरोधकांच्या 293 अन्वयी शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चा, मोठ्या प्रमाणावर लक्षवेधी प्रश्नोत्तरे आणि विधेयकांचं कामकाज करण्यात आलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांकडून शेतकरी आणि शेतीच्या प्रश्नावर 293 चर्चा, लक्षवेधी प्रश्नोत्तर, याशिवाय मणिपूरच्या घटनेवरून चर्चेची मागणी आणि इरसाळवाडी इथं झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेलं निवेदन ही कामकाजाची वैशिष्ट्य सांगता येतील. 661 अनधिकृत शाळांपैकी 378 शाळा अद्याप सुरू असून बाकीच्यांना दंड आकारण्यात आला किंवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यात 160 मदरसे आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या अनधिकृत शाळांपैकी 347 शाळा एकट्या मुंबईत आहेत. त्या खालोखाल नागपुरात आणि त्यानंतर पुण्यात आहेत. 19 शाळा संस्थांनी बोगस कागदपत्र सादर केल्यानं त्यांना परवानगी देण्यात आली नाही. मात्र ज्यांनी योग्य कागदपत्र सादर केली आहेत आणि केवळ जागेची अडचण आहे त्यांना कायद्यात बदल करून सहानुभूतीपूर्वक विचार करून परवानगी देण्यात येईल असंही केसरकर यांनी सांगितलं. राज्यातील दरड-प्रवण क्षेत्रातील लोकांचं पुनर्वसन सुरक्षित स्थळी करण्यासाठी आराखडा केला जाईल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. इरशाळवाडीमध्ये काल झालेल्या दुर्घटनेनंतर त्यांनी सभागृहात निवेदन केलं. मृतदेहांवर घटनास्थळाजवळच अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत देण्यात आली आहे. सर्वच्या सर्व 47 कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यांना सिडको मार्फत घरं बांधून दिली जातील. तोवर त्यांची व्यवस्था स्वतंत्र कंटेनरमध्ये करण्यात आली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. विधानसभेतील कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते किशोर आपटे. यानंतर विधान परिषदेतील साप्ताहिक कामकाजाचं समालोचन लेखक आहेत गौरीशंकर घाले. सोमवार 17 जुलै रोजी वंदे मातरम आणि राज्यगीतानं विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज पुकारल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मंत्र्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. यानंतर शेकापचे जयंत पाटील यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या पक्षबदलाचा मुद्दा उपस्थित केला. सभापती उपसभापती हे पद घटनात्मक आहे. या पदावरील व्यक्तीला कोणताही पक्ष नसतो असं सांगत हा मुद्दा मांडायचा प्रयत्न केला. या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्व सदस्य तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सदस्य आक्रमक झाले. उपसभापतींनी पक्ष बदलल्यामुळे उपसभापतींना पदावर राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका विरोधकांनी मांडली. उपसभापती नियमांची पायमल्ली करत आहेत असा आरोप करत विरोधकांनी हौद्यात येऊन घोषणा दिल्या. या गोंधळातच 2023-24च्या 41,243 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या वित्तमंत्री अजित पवार यांनी सभागृहात मांडल्या. तसंच विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राष्ट्रपती आणि राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचं आज सभागृहात जाहीर करण्यात आलं. डॉक्टर माणिकराव मुंगुडकर, प्रभाकर दलाल या माजी विधान परिषद सदस्यांच्या निधनाबद्दल सभागृहानं श्रद्धांजली अर्पण करत शोकप्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर सभागृहाचं सोमवारचं कामकाज संपलं. मंगळवारी उपसभापतींच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर चर्चा होऊ द्यावी अशी मागणी विरोधकांनी केली. यावर गोऱ्हे यांनी केलेल्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अपात्रतेसंदर्भातील मुद्द्यावर सभागृहात चर्चा करण्याची पद्धत नाही. तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत कायदेशीर भाग सभागृहापुढे मांडतील असं संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात सांगितलं. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरळीत सुरू झाला.
शिक्षण विभागाचा कारभार पारदर्शक करण्यासाठी विद्यार्थ्यांची आधार कार्ड पडताळणी करावीच लागेल. आधार पडताळणी थांबवता येणार नाही असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. शिक्षकांच्या संच मान्यतेच्या प्रक्रियेत लाखो विद्यार्थ्यांची आधार कार्ड बोगस आढळल्याबाबतचा तारांकित प्रश्न शिक्षक सदस्य किरण सरनाईक यांनी उपस्थित करत आधार कार्ड पडताळणीची अट काढून टाकण्याची मागणी केली. याला केसरकर उत्तर देत होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम 289 अन्वये माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित सीडीचं प्रकरण उपस्थित केलं. यावेळी आक्षेपार्ह व्हिडिओ असलेले पेनड्राईव्ह उपसभापतींकडे पाठवत असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी केली. या चर्चेला उत्तर देताना माजी खासदार किरीट सोमय्या यांची आक्षेपार्ह चित्रफित व्हायरल झाल्याप्रकरणी संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर सखोल चौकशी केली जाईल, कोणालाही पाठीशी घालणार नाही असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. यानंतर उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या पक्षांतराचा मुद्दा सभागृहात चर्चेत आला. यावेळी निरंजन डावखरे यांनी तालिका सभापती म्हणून कामकाज पाहिलं. गोऱ्हे यांनी पक्षांतर केलं. देशात पहिल्यांदाच सभापती उपसभापतींच्या पक्षांतराची घटना घडली. तसंच त्यांच्या विरोधात अपात्रतेची नोटीस दिल्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी पदावर राहणं नैतिकदृष्ट्या योग्य नाही. त्यांनी पदावरून पायउतार व्हावं अशी मागणी विरोधकांनी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आदी सदस्यांनी भूमिका मांडली. यावेळी झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात दाखल झालेली अपात्रतेची नोटीस हा घटनात्मक पेच नाही. संविधानातल्या तरतुदीनुसार अपात्रतेच्या नोटीसीचा कोणताही परिणाम त्यांच्या उपसभापती पदावर होत नाही. त्या उपसभापती म्हणून काम करू शकतात असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. फडणवीस यांनी या संदर्भातील कायदेशीर बाजू मांडत भूमिका स्पष्ट केली. यानंतर ग्रामपंचायत, जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समित्यांच्या विवेक्षित सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या व्यक्तींना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वर्षभराची मुदतवाढ देणारं विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. बुधवारी दुपारी 12 वाजता प्रश्नोत्तराच्या तासाने विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाली. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत्या 15 ऑगस्टपर्यंत प्रलंबित अनुदानाची रक्कम जमा केली जाईल. बाजार समित्यांसह अन्य ठिकाणी विक्री केलेल्या कांद्याला तसंच पीक पाणी नोंद न केलेल्या शेतकऱ्यांनाही अनुदान देण्याची घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या विविध सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी एसटी महामंडळाला राज्य सरकारनं आतापर्यंत 1,501 कोटींचा निधी दिला आहे. प्रतिपूर्तीची रक्कम हा हक्काचा निधी बनला असून महामंडळाला चांगले दिवस आले आहेत. तसंच मोठ्या प्रमाणावर प्रवासी या योजनांचा लाभ घेत असल्यानं एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भातील लक्षवेधीच्या उत्तरात सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा मुक्तीसंग्रामातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आणि हुतात्म्यांना अभिवादन करणारा प्रस्ताव सभागृहात मांडला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या प्रस्तावावर आपले विचार मांडले. गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात रायगड येथील रिशाळगड इथं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत निवेदन केलं. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांना हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेत मांडलेला प्रस्ताव आज एकमतानं मंजूर केल्यानंतर सकाळच्या सत्राचं कामकाज संपलं. राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचं वितरण यापुढे 19 फेब्रुवारीला म्हणजेच शिवजयंतीला करण्यात येईल अशी घोषणा क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यातील आदिम जमातींना घर, रोजगार, शिक्षण यासह सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वसमावेशक योजना लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आवास योजनेतून घर तयार करून देण्यासाठी या आदिम जमातीच्या लोकांकडे जमीनच उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना वनविभागाची जागा उपलब्ध करून दिली जाईल किंवा त्यांना जमीन खरेदी करून देण्यात येईल. तसंच या आदिम जमातीचं स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना तिथल्या तिथे रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल असं फडणवीसांनी सांगितलं. नवी मुंबईतील खारघर इथं आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाचं आणि वेळेचं नियोजन श्री सदस्यांच्या सांगण्यानुसारच करण्यात आलं होतं. त्यांच्याशी प्रत्येक पैलूवर चर्चा करूनच कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिली. जळगाव इथं येत्या 2 महिन्यात केळी विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल अशी घोषणा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केली. भाजपाचे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.
या महामंडळासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल असं त्यांनी सांगितलं. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम 260 अन्वये मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेच्या सुरुवात करताना केली. शेतकऱ्यांपर्यंत सरकारच्या योजना उपाययोजना पोहोचत नाही, शेतकऱ्यांचं आत्महत्येचं सत्र थांबलेलं नाही. या आत्महत्या थांबवण्यासाठी काय नियोजन आहे असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. नियम 260 अन्वये उपस्थित केलेली ही चर्चा शुक्रवारी थांबवण्यात आली. दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजात उर्वरित चर्चा घेतली जाणार असल्याचं उपसभापतींनी सांगितलं. यानंतर सभागृहाचं शुक्रवारचं आणि पहिल्या आठवड्याचं कामकाज संपलं. सोमवार 24 तारखेला दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात होईल. विधान परिषदेतील साप्ताहिक कामकाजाचं समालोचन गौरीशंकर घाले यांनी लिहिलं होतं. वाचक स्वर राजेश शिरभाते. आजचं विधिमंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.